आज आमची भेट होणार होती हिमालयाच्या आणखी एका अद्भुत रूपाशी. सूर्य उगवला, इंजिन पुन्हा सुरू झालं आणि आम्ही निघालो खारदुंगलाच्या दिशेने. प्रत्येक वळणासोबत हवा अधिक थंड होत होती आणि पर्वत अधिक भव्य. बर्फाच्छादित पर्वत, थंड वारा आणि त्या हिमालयात घुमणारा आमच्या मोटरसायकलचा आवाज. ज्या क्षणाचं स्वप्न आम्ही पाहिलं होतं तो क्षण आज आम्ही जगत होतो. कारण काही स्वप्न पूर्ण होत नसतात, ती अनुभवावी लागतात. तो फ्रेंड्स, अभी हम लोग आए हैं लेह मार्केट आए हैं. ये अजिंक्य, तो अभी हम लोग साथ में जा रहे हैं लेह मार्केट. बहुत करीब, एक दूसरे के बहुत करीब, और इतना ही करीब रहना था. डॉक्टर साहब गए हैं कॉफ़ी ढूंढने के लिए. उसको हमने काम पे लगाया, जाके कॉफी ढूंढ के आओ. जैसे मेरे बताना, हम लोग आ जाते हैं. कॉफी की जरूरत है. बहुत बूस्टर डोज ना? बूस्टर डोज. बहुत ही खूबसूरत लेह मार्केट है. खूबसूरत चेहरे मत देखना भाई, मार्केट दिखाना. अरे मैं अभी वो खूबसूरती के लिए मैं कुछ नहीं बोल सकता. Actually, we are exploring the market right now. After that, we are going to Nubra Valley tomorrow. Nubra Valley, then sorry. Where is it? Sorry, the location name. You have to reach there with bike or car. आजच्या प्रवासाची निर्धारित वेळ 7 होती. या माणसाला मी आत्ता उठवलंय. ते महाशय अजूनही झोपलेले आहेत. वातावरण काहीच असं झालेलं आहे. कालपासून या दोघांना सांगतोय की लवकर निघूयात, पण ही माणसं उठायलाच तयार नसतात. नेहमी 6:45 वाजलेले आहेत. 7ला निघायचं होतं. कसं निघणार आम्ही? खाली जाऊन अजून आम्हाला नाश्ता सुद्धा करायचा. अरे हा बघा, हा माणूस बघा, काय रे, पुन्हा झोपलाय. थंडी वाजली, टेम्परेचर बाहेर 4 दाखवले आणि तुला आता जायचंय. इथे येण्यापूर्वी तुम्हाला हे ठाऊक नव्हतं की इथे टेम्परेचर किती असणार आहे? म्हणजे इथे टेम्परेचर असंच असणार. अशा वातावरणामध्येच आपल्याला प्रवास करायचा आहे. हो बरोबर आहे. तर लागली जरा झोप, जरा गारट्यात असं जरा भारी वाटलं. असं घेऊन बसलं की 2 मिनिटं जरा असं पडलोय मी. असं तर तुला का त्रास आहे? 2 मिनिटं म्हणत माणूस 20 मिनिटं कधी घेतो कळतच. 2 तास झाले बघा, 2 तास स्वतःच कबूल करतो. आजच्या आमचा प्रवासाचा टप्पा आहे लेह पासून कुठपर्यंत हो ते शेवटचा देश म्हणे लेह, त्यानंतर खारदुंगला, हुंडर आणि तसंच पुढे आम्ही आज इंडियाज लास्ट विलेज म्हणजे थांग ते बघून पुन्हा हुंडरमध्ये मुक्कामासाठी येणार आहोत. आज आम्ही हुंडरमध्ये मुक्काम करणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव अजिंक्य दळवी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी मोळ्या ब्लॉग मध्ये. ऑलरेडी उठलेलो आहे ह्याच्या आधी. आता या दोघांना उठवूयात. हे तर उठलेले आहेत, त्यांना उठवूयात. खाली जाऊन नाश्ता करूयात, फ्रेश होऊयात, बाईक वरती सामान माउंट करूयात आणि प्रवासाला सुरुवात करूयात. वाचले, नाहीतर आत्ता यांच्या पेकटात लाभ घालणार होतो मी. चला सगळ्यात जास्त त्रास हा ग्लास भरताना होतो. ग्लास बघितलं की वेगळे फिलिंग्स होतात. म्हणजे तुम्हा दोघांसाठी मला वाईट वाटतं. अरे अरे for someone else to try, but not me, not me. They say slow down, son, take your time, but I was born running every stop sign. Sky is the limit. नाही, पण काही म्हणा, आज लेट लतीचा खिताब आम्ही डॉक्टर साहेबांना बहाल करत आहोत. समीरदांना आज आम्ही या पुरस्कारापासून वंचित ठेवलेला आहे. सर कितीही कारणे देऊ देत, माझी किल्ली विसरली, मला प्रेशर आलं. किधर काय मॅम? हां, चला मंडळी, 9:19 झालेली आहेत. त्या दिवशी म्हणजे मागच्या वर्षी आम्ही 7:19 निघालो होतो. चलो वर चला, सर्कलला. ओ चलो, तो वन वे आहे. ॲक्च्युली त्याच बाजूला जायचं आहे, पण तो वन वे आहे ना, असं जावं लागणार आपल्याला. थंडी, चला ना थोडंसं पुढे चला, अजून एक 10-20 किलोमीटर. थंडी म्हणजे तुम्हाला नाही जर विंटर ग्लोव्ज घालावे लागले तर माझं नाव बदला. फ्यूलचं काय स्टेटस आहे तुमचं? अच्छा, म्हणजे फ्यूल अप करून जाऊयात पुढे.
आता फ्यूल तुम्हाला थेट नुब्रामध्ये मिळेल. नाही मग फ्यूलअप करूयात. CNG जाने दे भाई. CNG चालत नाही आणि CNG मिळत पण नाही. आता जरासं वर चला, जरासं पुढे चला. नाही जर तुम्हाला रेनकोट घालावेसे वाटलंय तर माझं नाव बदलून ठेवा. इथून खालून पण दाखवतो ॲक्च्युली. चला खालूनच चला. आम्ही इथूनच गेलो होतो पण नको, चला इकडून. आत्ता डांबरी रस्ता सुरू झाला समीरदा. तुम्ही आता निवांत येऊ शकताय. डॉक्टर साहेब पुढे गेलेले आहेत, समीरदा मागे राहिलेले आहेत. कारण समीरदांकडे ॲडव्हेंचर मोटरसायकल नाही आहे. जरी ती दिसत असली तरी सुद्धा बऱ्यापैकी ॲडव्हेंचर बनवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. पण जो कोर DNA जो असतो ना, जो ॲडव्हेंचर मोटरसायकलचा कोर DNA असतो ना, तो त्या मोटरसायकलमध्ये नाहीच आहे, असं म्हणणं आहे तुमचं. अहो पण मग त्यासाठी ना तुम्ही एकदा माझे रायनॉक्सचे ग्लोव्ज घालून बघा. मग तुम्ही म्हणाल अरे हे खूप चटकन ॲडजस्ट झाले. सभी लोगों ने अपने अपने ग्लव्स, विंटर ग्लव्स पहन लिए भाई. मतलब बुड्ढे ने तो पहले ही पहन लिए थे. बुड्ढा हुशार है. हम लोग पागल है. गाँव वाले भाई सगळे गाँव वाले. इथं GT दिसणार तुम्हाला. अहो काय एवढा मोठा दगड जर खाली आला. समीरदा हॅलो, समीरदा हॅलो. वर बघत थांबा ना. सावकाश या. इथे चेकपोस्ट आहे, नाव नोंदवावं लागतं. मी जाऊन नाव नोंदवून येतो, तुम्ही खाली थांबा. थांबा सर. मागे गाडी. खरदुंगला से ब्लैक आइस है सर. अभी फिलहाल बाइक नहीं छोड़ रहे, अभी जस्ट 4 व्हीलर छोड़ा है. बाइक नहीं छोड़ रहे, अभी 4 व्हीलर छोड़ रहे. क्या अब रुकने का, जब तक नहीं छोड़ते तब तक. मंडळी, एक 25 किलोमीटर लेहमधून एक 25 किलोमीटर पुढे येऊन खारदुंगला जाण्यापूर्वी जो चेकपोस्ट आहे त्या चेकपोस्टवर आम्ही थांबलेलो आहोत. इथे आल्यानंतर आम्हाला असं समजतंय की खारदुंगलावर ब्लॅक आईस आहे, त्यामुळे वाहनं स्पेशली मोटरसायकल पुढे सोडत नाहीये. तर इथे हे सगळे मोटरसायकलिस्ट थांबलेले आहेत, ज्यामध्ये आम्हीही आहोत. हे आमचे लाडके समीरदा इथेही चार्जिंग लावतायत, गाणे लावतायत, डान्स करतायत, माकडचाळे करतायत. आपले पूर्वज माकडच होते. हा, ते त्यांचे पूर्वज माकड होते असे म्हणतायत, आमचे नव्हते. तर आता इथे किती वेळ लागतोय काही आयडिया नाहीये. काही रायडर सांगतायत काल रात्रीपासून सोडायचं बंद केलंय. बघूयात आता किती वेळ इथे लागेल. इथे प्रवास तुमच्या म्हणण्यानुसार ठरत नाही, कारण हिमालयाचे नियम हे माणसाच्या इच्छेपेक्षा मोठे असतात. क्षणभरासाठी वेळही थांबला होता आणि तितक्यात आकाशातून अलगद बर्फाचे कण बरसू लागले. त्याच्यापासून आम्ही इथे थांबलोय. 1.5 तास तरी झाले. आणि वर जाऊन आम्ही चौकशी केली तर त्यांनी असं सांगितलं की किमान 2 वाजेपर्यंत इथे थांबावं लागेल. 2 नंतर हळूहळू मोटरसायकल सोडायला सुरुवात करतील. तेही कधी, जर सूर्यप्रकाश म्हणजे खारदुंगला ऊन पडलं तर आईस मेल्ट होईल. मोटरसायकलची संख्या देखील वाढलेली आहे या 1.5 तासामध्ये. बरेच मोटरसायकलिस्ट प्रतीक्षेत आहेत की कधी जाता येईल. आता खारदुंगला फोटो काढायला एवढी गर्दी होणार आहे. चालू झालं का? आवाज येतोय? चला मंडळी, 11:36 झालेली आहेत आणि खारदुंगलासाठी यांनी सोडायला सुरुवात केलेली आहे. निघूयात आता मंडळी. सर काय विसरू नका आता तेवढं, कारण आम्ही उतरू शकणार नाही. एंट्री करायला सांगितली तर करायची. चला. अरे काय गँग झाली की रे बाबा रे बाबा. हो चला चला चला. काही वेळेच्या प्रतीक्षेनंतर रस्ता पुन्हा सुरू झाला. इंजिन पुन्हा गरजू लागलं आणि आमची चाकं पुन्हा फिरू लागली स्वप्नांच्या दिशेने.
चला नॉनस्टॉप खारदुंगला. थांबा थांबा 1 मिनिट. हां हँडल सरळ करा. येऊ द्या. थांबा 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 1 मिनिट. स्टँड काढतो. गाडी पकडा. हळूच या बाजूला. स्टँड नाही, गाडी अशीच ठेवली आहे. एक काम करा समीरदा, गाडी ढकला पुढे वर घेऊया आपण रोडवर. समीरदा त्या बाजूने पकडा. चला हळूहळू हळूहळू घ्या. हळूहळू घ्या. बस बस. थांबा थांबा. ब्रेक धर. हां हो हो. गाडी तिरकी करूच नका तुम्ही. चला जाऊया आता. अहो तिथं गाडी घसरते. हां सावकाश या. तुमचं टायर स्लिप होईल. पुढे आलात की दिसेल थोडं स्लिपरी आहे. आणि गाडी शक्यतो उजव्या बाजूला ठेवा. डोंगर असा दिसतोय जसं की बर्फाने प्लास्टर केलंय. बाप रे बाप. ओ शपथच. वा समीरदा आलात का? कोपऱ्याला नाही. असे सगळ्यांनी इथेच लावल्यात गाड्या. मला वाटतं पुन्हा थांबवलं या लोकांनी. येस ऊन नाही आहे. परत पुन्हा हे झालं असणार. किती वाजले? 12:30. चल भाई पोहोचलो वाटतं आपण. हुंडर 86 किलोमीटर डिस्किट पोहोचलो आपण. यस भाई यही है खारदुंगला. थंड वारा चेहऱ्यावर आदळत होता. बर्फ अजूनही अलगद पडत होता. आणि समोर उभा होता हिमालय त्याच्या सर्वात भव्य रूपात. त्या उंचीवर ना शब्द उरले ना थकवा. फक्त एकच भाव होता, स्वप्न पूर्ण झाल्याचा. किल्ली खिशात आणि आठवण झाली ग्लोव्ज घातल्यानंतर. नेहमीच आहे. हॅलो हॅलो मंडळी, आलात की नाही? मंडळी सध्या 1:15 झालेले आहेत आणि आम्ही आहोत खारदुंगला टॉपवर, जो की सेकंड हायेस्ट मोटरेबल रोडसुद्धा आहे. कुठं आहे मंडळ? हॅलो हॅलो. हां सर आलेले आहेत आणि आपले समीर दादा काही दिसत नाही आहेत. पुढचा ब्रेक यूज करू नका. अहो सर हे आता एकदम सगळे आले ना, त्यामुळे आता थोड्या वेळानंतर इथे कोणी नसणार. इवन आत्तासुद्धा कोणी नसेल. 18,000 अल्टिट्यूडवर आहोत आपण. 17,900 काहीतरी होतं, म्हणजे 18,000. मग खारदुंगलाचे अविस्मरणीय क्षण मनात साठवून आम्ही पुढे निघालो. रस्ता अजूनही बर्फाने वेढलेला होता. प्रत्येक वळण पोस्टकार्डसारखं सुंदर. मग एका शांत ठिकाणी ड्रोन आकाशात झेपावला आणि आमचा प्रवास एका वेगळ्याच नजरेतून दिसू लागला. त्या उंचीवरून पाहताना दिसत होतं की आपण किती छोटे आहोत आणि हिमालय किती अथांग. आल्यानंतर इथे ब्रेक घेतात लोक. आपण पुढे जाऊयात. चला सांगतो तुम्हाला कुठे थांबायचे. भाई हिमालयन वाले भैया ऐसा कैसा करते जी, पिक्चर देखो जी. कसल्यावर उठला खाली. बापरे वारं उठला का खाली? बापरे बाप, एवढं भयंकर वारं सुटलंय खाली काय विचारू नका. सर सांभाळून या, एकदम उतार आहे. ओके आ गए सर जी, आ गए. चलो चलो चलो. 20,000 म्हणजे फारच झालो. तू जाइए आपको हमारी कसम लौट आई. हा ते ओपन वाला बघूया. ते बघ कुठे ओपन मध्ये करते.
आपण गाडी लावणार कुठे आपण, थांबा. मंडळी 2:45 झालेले आहेत आणि खारदुंगला पास सर करून खारदुंगमध्ये आम्ही जेवणासाठी थांबलेलो आहोत. जेवणामध्ये आम्ही काय मागवले सर? दाल तडका दाल तडका, आणि कढई पनीर पनीर, कढाई. कढई पनीर आणि दाल तडका. आणि सिक कढई, सिकडे सिक कबाब. सीख कबाब इथे मिळणार नाहीये. तर खारदुंगला मध्ये आम्हाला फार त्रास झाला. म्हणजे ऍक्च्युली 18,000 अल्टिट्यूडवर असल्यानंतर तो होणार होताच, पण मला असं वाटतं मागच्या वर्षीपेक्षा मला थोडा कमी त्रास झाला. या दोघांना मात्र तो एक्सपिरियन्स आज पहिल्यांदाच आला. पहिल्यांदा असल्यामुळे आम्हाला काय तसं वाटलं नाही. असंच मग तसंच वाटलं नाही, त्रास झाला नाही. त्रास हा म्हणजे मागच्या वर सारखं वगैरे असं काय नाही. आमचं तुम्ही वरचं ओढालाय ना पहिलं, त्यामुळे म्हणून मी बघा हलवून घेतली दाल. आमचा नियोजित प्रवास तुर्तुक आणि थांग इथपर्यंत होता, पण मला आता वाटतंय की तो आज होणं शक्य नाही, कारण ऑलरेडी 3 वाजत आलेले आहेत. जेवून निघेपर्यंत 3:30 सहज होती. तुला अजून किती किलोमीटर आहे शमीर? 55? नाही मगाशी 54 होतं, म्हणजे 50च्या आसपास. 50 किलोमीटर पुढे हुंडर आहे, तर त्या 50 किलोमीटर साठी ऑलमोस्ट 2 तास तरी लागतीलच. हो. सो केवढं मोठं आहे आज मुक्काम हुंडर मध्येच करावा लागेल. एका चला, घालायचं आहे का? त्याआधी जेवूया. समीर त्यांनी जेवण झाल्यानंतर ओठ फाटले त्यांचे, त्यामुळे ही निव्हियाची क्रीम लावली आहे आणि मी अशी लावली. बरोबर 3:10 आमचं जेवण झालेलं आहे. म्हणजे 1 मिनिट कमी आहे 3:10 होण्यासाठी. बापरे, ही प्रभात फेरी सुरू व्हायची आधी चला. टोटल 1 तास 18 मिनिटं हुंडरसाठी. अच्छा, ते खलसारपर्यंत थोडा रस्ता असा वळणावळणांचा आहे, त्यानंतर मात्र मग सरळ 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 रस्ता. मागच्या वर्षी आम्ही खलसारमध्ये थांबलो होतो जेवणासाठी. हो हो, जेवण केलं तिथून मग काही 20-25 किलोमीटर पुढं नुब्रा व्हॅली. मागच्या वर्षी मात्र ना ज्या ठिकाणी आम्ही थांबलो होतो ना, त्या ताईंनी पालकची भाजी बनवली होती. बाप रे बाप, काय पालकची भाजी बनवली होती. कारण आदल्या दिवशी लेहमध्ये नॉनव्हेज खाल्लं होतं आम्ही, जे आम्हाला पचलं नाही. हा, त्यामुळे फार नाही खाऊ शकलो. तर माझी इच्छा, उंच बर्फाच्छादित पर्वत, अथांग दऱ्या आणि निसर्गाचं एक अविस्मरणीय रूप. आत्तापर्यंतच्या आमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर प्रवासांपैकी एक प्रवास केल्यानंतर एकच विचार मनात आला. प्रत्येक संघर्ष, प्रत्येक थकवा आणि प्रत्येक किलोमीटर याच क्षणासाठी होता. हे बघा, सरळ हा जो रस्ता आहे ना, सियाचीन बेस कॅम्पला जातो. येस, सियाचीन बेस कॅम्प पँगोंग लेक्सला, म्हणजे शोकवरून जायचं असेल तर पँगोंग लेकला हाच रस्ता जातो. 200 किलोमीटर जाईल ना उद्या, 200 पण नसेल. नाही मग चला तू, नाही डिस्किटमध्ये आहे, मग डिस्किटमध्ये भरा तुम्ही. काय भयंकर वारं सुटलंय, पण बाप रे बाप. आ जाओ, कोई नहीं है, बिंदास आ जाओ. डिस्किटमध्ये आलेलो आहोत आपण. डिस्किटमध्ये हुंडर 7 किलोमीटर आहे अजून, म्हणजे ऑलमोस्ट पोहोचलो आपण. अरे इथे काय गेलं, रस्ता उकरला वाटतं. झुले 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 गाडी डुले, झुले झुले झुले. हा वही तो. 3 वाजून किती, 3:10 वाजता निघालो होतो मी. म्हटलं 5 वाजतील, 4 वाजता तर आलो. रस्ता चांगला होता त्यामुळे येऊ शकलो आपण, नाहीतर काय येता. हुंडरमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. इथून उजवीकडे जायचं आपल्याला. हुंडर यस, सरळ रस्ता जातो तुर्तुक थांग. हॅलो, नाही थँक्यू. द स्काय कॅम्प नाही, हे तर नाही आहे. हा पण रस्ता झाला एक मिनटं. तर मंडळी, जवळजवळ 4:30 वाजता आम्ही हुंडरमध्ये पोहोचलो. म्हणजे 4:30 वाजता आम्ही रूम बुक केली आणि चेक इन सुद्धा केलं. मग हुंडरमध्ये पोहोचलो आपण 4 वाजता पोहोचलो असू. समीरदा 4:15 वाजता पोहोचलो. 15 मिनटं रूम शोधण्यासाठी गेली आणि आत्ता जवळपास 5:30 होत आलेले आहेत
आता आम्ही निघत आहोत डिस्किट मॉनेस्ट्री पाहण्यासाठी. गुगलवर आम्ही चेक केलं तर एक 7ची वेळ दाखवत आहे बंद होण्यापूर्वी, म्हणजे 7 वाजता बंद होईल त्यापूर्वी आम्हाला तिथे पोहोचायचं आहे. सर तर ॲज ऑलवेज रेडी झालेले आहेत आणि समीरदा वर शूज घालतायत. कुणाचं सरप्राईझिंगली आज समीरदांचं सगळ्यात आधी आवरलं. सगळ्यात आधी आवरून सुद्धा हा माणूस अजूनही वरच आहे. असं असते. चला 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 असू दे, काय प्रॉब्लेम नाही. कॉफी घेऊनच जायचं. कॉफी घेऊनच जाऊया. घेऊनच जाऊयात ना, घ्यायची आहे ना कॉफी, होय होय मग घेऊनच जाऊयात. तर चला मंडळी, आजचा ब्लॉग इथेच थांबूयात. उद्या आम्ही इथून तुर्तुक थांग, काय ठरलं तुमचं की सियाचीन बेस कॅम्प? सियाचीन नाही, इकडंच शेवट विलेज. ठीक आहे, तर उद्या आम्ही तुर्तुक बघण्यासाठी जाणार आहोत. त्याचा ब्लॉग उद्या येईल. ही चावी आता डॉक्टर साहेबांना परत द्यावलं का द्यावलं सर? माझा फोन विसरला. मग आता कुणामुळे हा लेट कोण झालं? ओव्हरऑल लेट कोण झालं आता सांगा? आधी येऊन इथून नटासारखं उभारल्यात काय, आणि आता त्याचा विलन झाला, पिक्चर पडला त्यांचा. काय बरोबर नाही, हे काय बरोबर नाही सर. अशा प्रकारे आम्ही आता डिस्किट मॉनेस्ट्री जाऊन आलो आणि आल्यानंतर हे बघा 2 महाशय आल्या असे घुसल्यात. आम्ही काय अस्वल नाही, 5 डिग्री सेल्सिअस मध्ये निवांत राहील. 5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. ठण मारायची वेळ आली मला आता. हे बघा आल्या ग्लव्स तसंच बलक लावा घालून झोपलाय बिचारा. केजरीवाल का मफलर गले में, कहीं से हवा अंदर नहीं जानी चाहिए, सिर्फ नाक और मुंह से हवा अंदर जानी चाहिए. असं वाला काम. क्योंकि पाणी बाहेर आ रहा है. अरे तर अजिंक्य कसं वाटतंय? काय सांगू कशी वाटते. निवांत फिरतो बघा. होय, नाही त्याला विचारलंच पाहिजे. भाई इधर राहून तुम्ही थंड नाही लागली? आता जाऊ दे. अच्छा हाँ बात तो सही. अपने आप को हम लोग कमजोर समझने लगेंगे भाई. इतना सर को दिया, सर को दिया. सब लोग डान्स करे ऐसे कट. बॉडी वॉर्म करा लागलो रे. हलवून नेमकं काय? हलवून राहील. अरे ये पार्ट कट नहीं होगा, बिल्कुल कट नहीं होगा. Baby,